नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चव्हाण सचिन भगवान विद्याप्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपण द्वितीय सत्रातील अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. याच्या अगोदर आपल्याला प्रथम सत्रातील सर्व विषयांचे व्हिडिओ आलेले आहेत. त्याचा आपण अभ्यास केला, त्याच्यावरती आपले प्रथम सत्रही झालेले आहे. आता आपण द्वितीय सत्रातील काही व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत, तुम्ही त्याचा अभ्यासही केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज मी इयत्ता 6वीतील इतिहास नागरिकशास्त्र या विषयातील पाठ 8वा मौर्यकालीन भारत हा पाठ आपल्याला अभ्यासायचा आहे. यापूर्वीच्या भागामध्ये आपण या पाठाचा पहिला भाग अभ्यासलेला आहे. या पहिल्या पाठाच्या भागामध्ये आपण शुंग घराणे, इंडो ग्रीक राजे, कुशाण राजे यांचा काय केला होता, आपण अभ्यास केलेला होता. तर याच्यामध्ये आपण असं पाहिलं की मौर्य घराण्याचा जो शेवटचा राजा आहे बृहद्रथ, हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा आणि त्याचा सरदार होता पुष्यमित्र. तर या पुष्यमित्राने काय केलेलं आहे की त्याच्यावरतीच म्हणजे त्याचा जो राजा आहे मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या विरुद्ध बंड पुकारलं आणि ते मौर्य साम्राज्य आहे ते काय केलेलं आहे, काबीज केलं. आणि त्याच्यानंतर मात्र पुष्यमित्र शुंग याने शुंग घराण्याचे काय केलेलं आहे, राज्य प्रस्थापित केलेलं आहे. तिथून पुढे शुंग घराण्याच्या राज्याला काय झाली, सुरुवात झाली. हे काय केलं आपण पाहिलेलं होतं. अजून आपण इंडो ग्रीक राजे यांचाही अभ्यास केला. त्या इंडो ग्रीक राजांमध्ये सर्वात महत्वपूर्ण राजा सर्वात कर्तबगार राजा होऊन गेला मिनॅंडर. त्यालाच आपण दुसरं नाव मिलिंद असं देखील म्हणतो. आणि या इंडो ग्रीक राजांचं एक नाणी बनवण्याची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आपल्या देशामध्ये किंवा त्या पूर्वीच्या काळामध्ये काय झाली, एक रुजू झाली. एका बाजूला राजाचं चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवदेवतेंचं चित्र कोरलेलं अशी नाणी त्या कालखंडामध्ये काय झाली, नवीन निर्मिती झालेली होती. हे आपण अभ्यासलं. आणि त्याच्यानंतर आपण शेवटचं एक राज्य अभ्यासलेलं होतं कुशाण. या कुशाणांचा सर्वात कर्तबगार राजा होऊन गेला कनिष्क. तर या कनिष्क अतिशय शूरवीर असा राजा होता. त्याने कुशाणाचं साम्राज्य खूप दूरवरती पसरलेलं होतं. आणि या कनिष्काच्या दरबारामध्ये एक राजकवी होता अश्वघोष नावाचा. तसंच त्याच्या दरबारामध्ये चरक नावाचा देखील एक राजवैद्य होता. हे देखील काय केले आपण माहिती त्या पहिल्या भागामध्ये अभ्यासलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढील भागामध्ये राहिलेले जे काही घराणे आहेत, गुप्त घराणे असेल किंवा वर्धन घराणे असेल, यांचा काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे मित्रांनो. तर या गुप्त घराणा जे आहे, या गुप्त घराण्यांमध्ये इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये या सत्तेचा उदय झाला. गुप्त घराणं आपल्याला नावावरून काही समजत असेल तर या गुप्त घराण्याचा जो संस्थापक आहे तो श्रीगुप्त आहे. म्हणजे त्या राजाच्या नावामध्ये गुप्त हा शब्द आहे. याच्यावरून आपल्याला त्या राज्याचं किंवा त्या साम्राज्याचं नाव आपल्याला समजू शकतं. तर गुप्त घराण्याचा जो संस्थापक आहे तो श्रीगुप्त आहे. आणि या गुप्त घराण्यांमध्ये समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे 2 कर्तबगार राजे होऊन गेले. अतिशय शूरवीर की त्यांनी आपलं साम्राज्य काय केलं होतं, खूप दूरवरती पसरलेलं होतं. असे 2 राजे, एक समुद्रगुप्त आणि दुसरा आहे चंद्रगुप्त. तर सुरुवात आपण करूयात की जो समुद्रगुप्त जो राजा आहे तो पहिला चंद्रगुप्त राजा आहे. याने गुप्त घराण्याचा काय केला, विस्तार केला. आणि जो पहिला चंद्रगुप्त आहे त्याचाच मुलगा समुद्रगुप्त. पहा काय सांगितलं, गुप्त घराण्याचा संस्थापक आहे श्रीगुप्त. त्याच्यानंतर जो पहिला चंद्रगुप्त आहे, या पहिल्या चंद्रगुप्ताने गुप्त घराण्याचा काय केला, विस्तार केला. आणि त्या पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा आहे समुद्रगुप्त. या समुद्रगुप्ताने काय केलं, जो आसपासचे जे काही राजा आहेत, आसपासचे जे काही प्रदेश आहेत ते प्रदेश काय केले, काबीज केले. त्या राजांचा पराभव केला आणि त्यांची राज्य आपल्या गुप्त घराण्यामध्ये काय केली होती, एक त्यांचं वर्चस्व स्थापन केलं होतं. आसामपासून ते पंजाबपर्यंत या गुप्त घराण्याची काय केली होती, सत्ता होती. त्यांचा विस्तार पसरलेला होता. आणि हा जो समुद्रगुप्त आहे तो अतिशय शूर होता.
अतिशय वीर कर्तबगार असा राजा होता आणि या समुद्रगुप्ताचं वर्चस्व इतर राज्यांवरती राहिलेलं होतं, म्हणजे त्याचा दबदबा त्या कालखंडामध्ये खूप वाढलेला होता. वायव्येकडील आणि श्रीलंकन जे काही राजा आहेत त्यांच्याशी त्याने मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते. पहा, म्हणजे श्रीलंकेतले जे काही राजे आहेत ते त्या राजांबरोबर सुद्धा या समुद्रगुप्ताने अतिशय मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले होते, जेणेकरून त्याला कोणत्याही राजाचा विरोध होणार नाही याची त्यांनी काय केली होती, दक्षता घेतली होती. नंतर समुद्रगुप्ताचा जो पराक्रम आहे व त्याने मिळवलेले जे काही विजय आहेत याचे वर्णन आपल्याला प्रयागच्या स्तंभलेखामध्ये आढळतं. म्हणजे काय की समुद्रगुप्ताने जे काही वेगवेगळे विजय मिळवले होते त्याचा जो काही पराक्रम आहे त्याची जी काही कर्तबगारी आहे ती कर्तबगारी आपल्याला प्रयाग या ठिकाणी असणाऱ्या स्तंभलेखामध्ये आपल्याला त्याचा उल्लेख काय होतो, आढळतो. आणि हा जो स्तंभलेख आहे हा स्तंभलेख प्रयाग प्रशस्ती नावाने ओळखला जातो. समुद्रगुप्ताचा जो काय पराक्रम आहे त्याने मिळवलेले जे विजय आहेत याचा उल्लेख प्रयाग मधील जो काही स्तंभ आहे त्या स्तंभलेखामध्ये आपल्याला आढळतो आणि त्यालाच आपण प्रयाग प्रशस्ती या नावाने ओळखला जातो. आणि या प्रयाग प्रशस्तीलाच अलाहाबाद प्रशस्ती असंही देखील म्हटलं जातं. दुसरं सर्वात महत्त्वाचं आपल्याला ह्याचे म्हणजे या समुद्रगुप्ताबद्दल माहिती अशी सांगितलेली आहे की समुद्रगुप्त जो आहे तो वीणा वादनात प्रवीण होता. म्हणजे त्याला वीणा वादन करण्याची खूप आवड होती, तो वीणा वाजवत असत आणि त्याने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी निर्माण केली होती. म्हणजे आपण पाहिलं जे काही इंडो ग्रीक राजे आहेत ते इंडो ग्रीक राजांनी काय केलं होतं की नाण्याच्या एका बाजूला राजाचं चित्र आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला देव किंवा देवतेंचं काय केलं होतं, चित्र त्याच्यावर कोरलेलं होतं. त्याच पद्धतीने या समुद्रगुप्ताने सुद्धा काय केलं, या समुद्रगुप्ताने सुद्धा एक वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असलेले नाणी त्यांनी काय केली होती, निर्मिती केली होती. आणि त्या केलेल्या नाण्यांवरती काय त्यांनी कोरलं होतं, मग एक नाणं आपल्याला एक असं आढळलं की एका नाण्यावरती समुद्रगुप्त काय केलेलं आहे, वीणा वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, त्या राजाचं किंवा त्या देवतेचं चित्र कोरलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची वेगवेगळी नाणी तो काय करत होता, त्यांनी निर्माण केलेली होती. आणि दुसऱ्या बाजूला नंतर त्याच्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची अशी नाणी निर्माण केली की त्याच्यावरती तो वीणा वाजवत आहे एका बाजूला, त्याचं चित्र आहे, दुसऱ्या बाजूला काय केलेलं आहे, समुद्रगुप्त असा शब्द लिहिलेला आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे नाणी या समुद्रगुप्ताने काय केली होती, निर्माण केली. आता या समुद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा आहे तो अतिशय शूरवीर आहे. समुद्रगुप्त जर अतिशय शूर होताच त्याने वायव्येकडील जो प्रदेश आहे तो प्रदेश काय केला, जिंकून घेतला. असा आसामपासून पंजाबपर्यंत सगळे प्रदेश काय केले होते, काबीज केलेले होते. त्याच्यानंतर मात्र या समुद्रगुप्त जे काही गुप्त घराण्याचा जो पुढील राजा आहे दुसरा चंद्रगुप्त, याने देखील काय केलं, गुप्त घराण्याचे साम्राज्य वाढवण्यास काय केलेले हातभार लावलेला आहे. तर हा दुसरा चंद्रगुप्त कोण आहे, तर हा समुद्रगुप्ताचा मुलगा आहे. आपण पाहिलं गुप्त घराण्याचा संस्थापक आहे श्रीगुप्त आणि समुद्रगुप्त हा पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा होता. आपण आता पाहिलं की समुद्रगुप्ताचा मुलगा आहे दुसरा चंद्रगुप्त आणि हा दुसरा चंद्रगुप्त सुद्धा अतिशय काय होता, शूर होता आणि याने आपलं साम्राज्य वायव्येकडे काय केलं होतं, वाढवलं. त्याच्यामध्ये वाळवा, गुजरात, सौराष्ट्र यासारखे प्रदेश काय केले, त्यांनी जिंकून घेतले. आणि त्याने सर्व महत्वाचं एक काय केलं त्याने, तर त्याची मुलगी या दुसरा चंद्रगुप्त याने काय केलं की त्याची मुलगी आहे प्रभावती, या प्रभावतीचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन, दुसरा चंद्रगुप्त याने काय केलं की त्याची मुलगी आहे प्रभावती, या प्रभावतीचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी लावला. आता याच्यातून आपल्याला काय समजतं, तर त्याने त्या वाकाटक घराण्याशी काय केले, एक मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. अतिशय शूर, अतिशय बलाढ्य असं काय होते, हे वाकाटक घराणं होतं आणि त्या वाकाटक घराण्याची काय केली, त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केलेले. अजून आपल्याला या दुसरा चंद्रगुप्त याच्याबद्दल काय माहिती आपल्याला अभ्यासाला मिळते, तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली जवळील महरौली या ठिकाणी एक 1500 वर्षापूर्वीचा एक लोहस्तंभ आहे.
आणि हा लोहस्तंभ आहे, या लोहस्तंभावरती काही लेख कोरलेला आहे. त्या लेखामध्ये चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख होतो. याच्यातून आपल्याला हे कळतं की तो जो महरोली येथील जो लोहस्तंभ आहे, हा लोहस्तंभ कदाचित या दुसरा चंद्रगुप्तच्या कालखंडातील असावा, असं काय होतं आपल्याला याच्यातून समजतं. अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट काय सांगितली की दुसरा जो चंद्रगुप्त आहे याच्या कालखंडामध्ये फाहियान हा बौद्ध भिक्खू, फाहियान हा बौद्ध भिक्खू, एक साधू, बौद्ध साधू चीन मधून आपल्या भारतामध्ये आलेला होता. परीक्षेला आपल्याला याच्यावरती प्रश्न असतो, काय आहे तर दुसरा चंद्रगुप्त याच्या कालखंडामध्ये, याच्या काळामध्ये चीन मधून एक बौद्ध भिक्खू ज्याचं नाव आहे फाहियान, हा फाहियान आपल्या भारतामध्ये प्रवास करत आलेला होता. आणि त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये त्याच्या प्रवास वर्णनाबद्दल, या गुप्त साम्राज्याबद्दल किंवा भारतीयांबद्दल अतिशय सुंदर काय केलेली आहे, माहिती लिहून ठेवली. त्याच्यामध्ये गुप्त घराण्याबद्दल आपल्याला माहिती खूप पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो, गुप्त घराणं अभ्यासलं की त्या गुप्त घराण्यामध्ये त्यांचा संस्थापक आहे श्रीगुप्त, आणि त्याच्यानंतर समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त हे अतिशय शूरवीर असे काय होते, 2 राजे होते, याचा आपण अभ्यास केला. त्याच्यानंतर पुढील एक घराणं आहे की वर्धन घराणं. गुप्त घराण्याचं साम्राज्य कमी होत गेल्यानंतर आजूबाजूला जी काही छोटी छोटी राज्य आहेत, ते छोट्या छोट्या राज्यांचा घराण्यांचा काय झाला, उदय झाला. कारण गुप्त घराणं अतिशय शूर होतं, पण त्यांचा वर्चस्व कमी होत गेलं आणि छोटे छोटे राजे काय होत गेले, उदयाला आलेले आहेत. मग याच्यामध्ये वर्धन घराणं हे एक होतं. आता या वर्धन घराण्याचा काय झाला, उदय झाला. आणि दिल्ली जवळ असणाऱ्या थानसेर असणाऱ्या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा राजा राज्य करत होता. कुठे, दिल्ली जवळ. राजाचं नाव काय सांगितलेलं आहे, प्रभाकर वर्धन हा या नावाचा एक राजा राज्य करत होता. आणि त्याने वर्धन घराण्याची स्थापना केलेली आहे. या साम्राज्याची काय केली, प्रभाकर वर्धन या राजाने काय केली, त्याची स्थापना केलेली आहे. हर्षवर्धनचा मुलगा विस्तार, म्हणजे हा जो त्याने निर्माण केल्यानंतर जो हर्षवर्धन हा त्याचा काय होता, एक मुलगा होता. आणि विस्तार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय केलं, आपले योगदान दिलेलं आहे. आणि हर्षवर्धनने आपला हर्षवर्धनच्या काळामध्ये त्याने आपला राजदूत चीनच्या दरबारामध्ये पाठवला होता. जो हर्षवर्धन आहे त्या सम्राट हर्षवर्धनाने आपला जो राजदूत आहे तो राजदूत कुठे, चीनच्या दरबारामध्ये पाठवला होता. आणि चीनच्या सम्राटाबरोबर आपले मैत्रीपूर्ण संबंध काय केले होते, प्रस्थापित केले होते. कनौज या ठिकाणी हर्षवर्धनचे काय केले होते, एक राजधानी होती, त्यांनी त्या ठिकाणी काय केली, आपली राजधानी निर्माण केली. आणि हा जो हर्षवर्धन आहे, सम्राट हर्षवर्धन, हा आपले संपत्ती दर 5 वर्षांनी जनतेमध्ये काय करत होता, तो जनतेमध्ये आपली वाटत होता. असं काय केलं, तो आपल्याला ह्याच्यातून काय होतं कळतं. त्याच्यानंतर आपल्याला हर्षवर्धनच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा एक कवी होता की त्याने हर्षचरित हा एक ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ जो आहे, या ग्रंथामध्ये आपल्याला हर्षवर्धनच्या कालखंडाबद्दल, हर्षवर्धनच्या कामगिरीबद्दल आपल्याला त्याच्यामध्ये माहिती मिळते. हर्षवर्धनच्या दरबारामध्ये एक बाणभट्ट नावाचा कवी होता, लेखक होता, की त्याने हर्षवर्धनच्या जीवनावरती एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव आहे हर्षचरित, असं त्याचं काय आहे, नाव आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धनने बौद्ध धर्माचा काय केला, स्वीकार केला. आणि हर्षवर्धन हा लेखकही होता. त्याने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रंथ लेखन केलेले आहे. त्याच्यामध्ये रत्नावली, नागानंद, प्रियदर्शिका अशी काही ग्रंथ त्याने काय केलेले, लिहिलेले आहे. आणि त्याच्या काळामध्ये युआन शांग नावाचा जो एक बौद्ध भिक्खू आहे, तो चीन मधून आपल्या भारतामध्ये आलेला होता. आपण पाहिलं दुसरा चंद्रगुप्त याच्या कालखंडामध्ये फाहियान नावाचा बौद्ध भिक्खू आलेला होता. आणि आता हर्षवर्धनच्या काळामध्ये युआन शांग नावाचा बौद्ध भिक्खू चीन मधून आपल्या भारतामध्ये आला. आणि तो नालंदा विद्यापीठामध्ये 2 वर्ष राहिलेला होता. हे काय होतं, आपल्याला या पाठातून अभ्यासाला मिळतं. त्याच्यानंतर तिसरं एक सांगितलेलं आहे, अजून सांगितलेलं ईशान्य भारतातील काही राजसत्ता आहे. आता ईशान्य भारतामध्ये काय की मणिपूर प्रदेशामध्ये उल्पी राजकन्याचा विवाह अर्जुनाशी झाला. हे आपल्याला महाभारतामध्ये काय होतं, ऐकायला मिळतं किंवा महाभारतामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. तर कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकात उदयास आले. कोणते राज्य, कामरूप हे इसवी सनाच्या
चौथ्या शतकात काय काय झालेलं आहे, उदयास आलेला आहे. आणि या राज्याचा जो पुष्पवर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. हे कामरूप राज्य हे पुष्पवर्मन याने काय केलं होतं, प्रस्थापित केलं होतं. आणि कामरूप राज्याचे अनेक कोरीवलेख आपल्याला काय होतात, आपल्याला अभ्यासाला मिळतात किंवा ते पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मौर्यकालीन भारत हा 2 भागामध्ये पाठ अभ्यासलेला आहे. या पाठावरील स्वाध्याय वहीत लिहायचा आहे. आपण पुन्हा भेटूयात आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या.